संपला, जुलै उजाडला, पाऊस पडायला लागला की आपल्या गावातली वाडी वस्तीवरची पोरं नवीन दप्तरं, नवीन वह्या आणि अंगावर नवीन कपडे चढवून मोठ्या उत्साहानं शाळेकडे पळाली। पोरांच्या डोळ्यात स्वप्न होती, या वर्षी लय अभ्यास करायचा, लय शिकायचं। पण शाळा सुरू झाली आणि शाळा भरल्यावर पोरांनी वर्गात डोकावून पाहिलं तर वर्ग भरले पण शिक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या। फळा कोरा करकरीत पोरं म्हणतात शाळेत आलोय पण शिक्षक कुठे? होय, हाच प्रश्न आज महाराष्ट्रातल्या गावागावातून, वाड्या वस्त्यांवरून आणि गरिबांच्या पोरांच्या तोंडातून येतोय। शाळा सुरू होऊन अवघे 4 दिवस झाले नाही तोवर शाळेतली पोरं गुरुजींची वाट बघत बसलीत। मग तुमचे गुरुजी गेलेत कुठे? गुरुजी कुठे फिरायला गेले नाहीयेत की त्यांनी दांडी मारलेली नाहीये। आपले गुरुजी सध्या हातात एक मोठं दप्तर घेऊन गळ्यात आयकड अडकवून भर पावसात गावातल्या गल्ली बोळातून उन्हातानातून दारोदारी हिंडतात। घरात किती माणसं आहेत, कोणाचं लग्न झालंय, कोण म्हातारं झालंय, कोणाचा अंगठा उडवायचाय याची यादी बनवत फिरतायत। आता तुम्ही म्हणाल हे काय गुरुजींचं काम आहे का? तर सरकार म्हणतंय होय, हेच राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याच्या नावानं सध्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेचा पार बट्ट्याबोळ झालाय। 30 जून 2026 पासून निवडणूक आयोगाची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम आणि नवीन शैक्षणिक सत्र एकाच वेळी सुरू झाल्यामुळे शिक्षक BLO समोर ज्ञानदान की मतदार यादी अद्ययावत करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य असा मोठा पेच निर्माण झालाय। अनेक शाळांमध्ये सर्वच्या सर्व शिक्षकांना सहाय्यक BLO म्हणून नियुक्त केल्यानं शाळा बंद करून गुरुजी मोहिमेला गेलेत। तर विद्यार्थ्यांना आता शिकवणार कोण असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होतोय। प्रत्येक शिक्षकाला सुमारे 14,000 ते 15,000 मतदारांची माहिती, अर्ज वाटप, गृहभेटी आणि डिजिटायझेशन करण्याचं काम 7 दिवसात मर्यादित वेळेत उरकवण्याचे तोंडी आदेश दिले गेल्यामुळे शिक्षकांचे वैयक्तिक आयुष्य आणि शालेय अध्यापन दोन्हीही कोलमडलं आहे। SIRचा काय नवीन राडा आहे ज्याच्यामुळे शिक्षकांना खडू सोडून गल्लोगल्ली फिरावं लागतंय? विद्यार्थ्यांचं काय मरण होतंय आणि आपल्या गुरुजींची नेमकी काय मागणी आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। लय जणांना वाटेल की SIR म्हणजे शाळेतली सर, पण तसं नाहीये। या SIRचा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजेच विषय सखोल पुनरीक्षण मोहीम। आता ही मोहीम कुणी काढली तर ती काढली आपल्या देशाच्या मायबाप निवडणूक आयोगानं। लोकशाहीत सगळ्यात मोठं हत्यार कोणतं तर आपलं मतदान। पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत असावं लागतं। ही मतदार यादी दरवर्षी अपडेट करावी लागते। पण निवडणूक आयोगाला वाटलं की नुसती वरवरची सुधारणा करून जमणार नाही, यंदा एकदम सखोल ऑपरेशन करायचंय। या SIR मोहिमेचा मुख्य अजेंडा आहे की मतदार यादीत जे नवीन तरुण पोरं पोरी 18 वर्षांचे झालेत त्यांची नावं समाविष्ट करणं। जे लोक बिचारे जग सोडून गेलेत पण त्यांचं नाव अजूनही मतदार यादीत जिवंत आहे ती नावं शोधून यादीतून बाद करणं। ज्या पोरींची लग्न झाली आणि त्या दुसऱ्या गावात गेल्या त्यांची नावं जुन्या गावातून कमी करून ती नवीन सासरच्या गावात जोडणं, किंवा जे लोक गाव सोडून शहरात कामाला गेलेत त्यांचा पत्ता बदलणं। एकाच माणसाचं नाव 2 ठिकाणी असतं ते शोधून काढणं। आता हे काम तर खूप चांगलं आहे, मतदार यादी तर चकाचक झालीच पाहिजे। मग आता यात अडचण काय आहे? तर मंडळी, अडचण कामात नाहीये, अडचण हे काम कोणाला दिले आणि कधी दिले यात आहे। निवडणूक आयोगाने हे काम शिक्षकांना दिले। शिक्षकांना BLO बनवलं आहे। संपूर्ण वर्षभरात 365 दिवस असतात, पण निवडणूक आयोगाला मुहूर्त कधीचा सापडला तर थेट 30 जूनचा। 30 जूनला महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक सत्र, नवीन शाळा सुरू होतात। उन्हाळ्याची सुट्टी संपून पोरं पहिल्यांदाच शाळेची पायरी चढत असतात। सुरुवातीचे दिवस म्हणजे मुलांचा पाया पक्का करायचे दिवस, पोरांना अभ्यासाची गुढी लावण्याचे दिवस। नेमकं या 30 जूनला शासनाने आदेश काढला की शिक्षकांनो, खडू आणि फळा बाजूला ठेवा आणि 30 जून पासूनच मतदार याद्या सुधारायला गावात निघा। म्हणजे एका बाजूला शाळेची पहिली घंटा वाजतेय आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाचा सायरन वाजतोय। शिक्षक सकाळी शाळेत हजेरी लावावी की गावात जाऊन मतदारांची हजेरी घ्यावी याच चक्रव्यूहात अडकलाय। शाळेतले 2 शिक्षक BLO करिता काम करीत आहे। वारंवार कार्यालयीन मीटिंग असल्यामुळे त्यांना मतदार यादी पुनरीक्षणाचे संबंधित साहित्य घेण्यासाठी ऑफिसला जायचे असल्यामुळे वर्गाचं अतोनात नुकसान होत आहे। त्या वर्गाचं आम्हाला इतरत्र शिक्षकाकडे जबाबदारी सोपवून देऊन दोन्ही वर्ग एकत्र बसावं लागतात। त्यामुळे विद्यार्थ्याचं एक प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होत आहे। आणि विदर्भातल्या शाळा नुकत्याच 30 जून 2026 पासून सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाने मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रमसुद्धा 30 जून ते 29 जुलैपर्यंत हाती घेतलेला आहे। शाळा सुरू होताच हा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्याचं या ठिकाणी खूप नुकसान होत आहे। विद्यार्थी शाळेत येतात पण शिक्षक राहत नाही।
अशी या ठिकाणी BLO शिक्षक राहत नाही, अशी या ठिकाणी व्यवस्था निर्माण झालेली आहे. शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावं आणि शिक्षकाव्यतिरिक्त जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना BLOचे काम देण्यात यावं, अशी या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाकडे सर्व शिक्षकाच्या वतीने विनंती करतो आहे. शाळा बंद आणि गुरुजी मोहिमेला अशी अवस्था झाली आहे. प्रत्येक शिक्षकाच्या डोक्यावर 1400 ते 1500 मतदारांचा भार दिलाय. प्रत्येक घरात जायचं, प्रत्येक माणसाची माहिती घ्यायची. ती माहिती कागदावर लिहून भागत नाही, तर निवडणूक आयोगाच्या एका ॲपवर ऑनलाईन अपलोड करावी लागते. ते ॲप कधी चालतं तर कधी त्याचा सर्व्हर डाऊन असतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत आपले गुरुजी मोबाईलमध्ये डोकं घालून डेटा एंट्री करत बसतात. आणि हे सगळं किती दिवसात करायचंय? फक्त 7 दिवसात. या सगळ्या राड्याचे विद्यार्थ्यांचं काय नुकसान होतंय? एका बाजूला मोठ्या शहरांमधल्या मोठ्या पुढाऱ्यांच्या आणि उद्योगपतींच्या इंटरनॅशनल आणि इंग्रजी माध्यमांच्या हायफाय खाजगी शाळा आहेत. तिथल्या शिक्षकांना कोणी BLO ड्युटी लावतं का? तर अजिबात नाही. तिथे एअर कंडिशन वर्गात पोरं पहिल्या दिवसापासून दणादण इंग्रजी आणि कोडिंग शिकायला लागलीत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची शासकीय आणि अनुदानित शाळा आहे, जिथे शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि गरिबांची पोरं शिकायला येतात. याच गरिबांच्या शाळेतल्या शिक्षकांना पकडून सरकारनं BLO बनवलंय. म्हणजे नुकसान कोणाचं झालंय? त्याच गरिबाच्या पोराचं, त्याच्या बापाकडे प्रायव्हेट शाळेची फी भरायला सुद्धा पैसे नाहीयेत. पहिले जर मुलांचा पायच पक्का झाला नाही, त्यांना जर शाळेत आल्यावर शिक्षकांचा लळाच लागला नाही, तर ती पोरं शाळेत कशाला येतील? सरकारकडे महसूल विभाग आहे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत, कोतवाल आहेत, सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. त्यांना मानधन देऊन हे काम का दिलं जात नाही? शिक्षकांनाच काय वेठीत धरलं जात आहे? याच अन्यायाविरुद्ध आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षक संघटना एकत्र आल्यात. त्यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. प्रशासनाला जागं करण्यासाठी 9 जुलै रोजी राज्यभर शाळा बंद ठेवण्याचा तीव्र इशारा शिक्षकांनी दिलाय. जर 9 जुलैला शाळा बंद राहिल्या तर विचार करा, संपूर्ण राज्याची शिक्षण व्यवस्था ठप्प होणार आहे. याला जबाबदार कोण? बिचारा शिक्षक का? सरकारची चुकीची धोरणं. आता एवढा मोठा गदारोळ झाल्यावर सरकार आणि प्रशासन गप्प बसेल का? त्यांनी पण काही जुगाड शोधायला सुरुवात केली आहे. जसं की आपल्या पुणे महानगरपालिकेने काय डोकं लावलंय पहा. त्यांनी पुणे पॅटर्न काढलाय. 1 जुलै ते 31 ऑगस्ट या 2 महिन्यांसाठी त्यांनी प्रायमरी शाळांची वेळच बदलून टाकली आहे. शाळा सकाळी 7 वाजता भरणार आणि दुपारी 12:15ला सुटणार. म्हणजेच गुरुजींना सकाळी पोरांना शिकवायचं आणि दुपारी 12 नंतर मतदार शोधायला गावात फिरायचं. शिक्षकांनी कोर्टात दरवाजे ठोठावले होते. त्यावर सुनावणी करताना केंद्रीय निवडणूक आयोगाला कोर्टात स्पष्टीकरण द्यावं लागलं. निवडणूक आयोगानं कोर्टात काय मान्य केलं माहिती आहे का? त्यांनी सांगितलंय की खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर BLO ड्युटीची कोणतीही सक्ती नाहीये आणि जर एखादा शिक्षक या कामाला हजर राहू शकला नाही तर त्याच्यावर कोणतीही कठोर किंवा फौजदारी कारवाई करण्याची भीती बाळगण्याची गरज नाहीये. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना थोडा का होईना पण दिलासा मिळालाय. पण सरकारी शाळांमधल्या शिक्षकांचं काय? हा प्रश्न अजूनही अंधारातच आहे. शेवटी विषय येतोय आपल्या व्यवस्थेच्या मानसिकतेवर. लोकशाहीत निवडणुका होणं, मतदार यादी अचूक असणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच जास्त महत्वाचं आहे या देशातील गरिबांची पोरं शिकणं. जर देशाची भावी पिढीच अशिक्षित राहिली तर भविष्यात योग्य उमेदवार निवडण्याची अक्कल त्यांच्यात येणार कुठून? निवडणूक आयोगाच्या या SIR मोहिमेमुळे मतदार यादी सुधारेल ही, पण आपल्या पोरांच्या भविष्याची जी यादी बिघडतीये तिचं काय? गुरुजींना क्लार्क, डेटा एंट्री ऑपरेटर आणि सर्वेअर बनवून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. आता वेळ आली आहे की शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. शिक्षकांना फक्त आणि फक्त ज्ञानदानाचं पवित्र काम करू द्यावं आणि निवडणुकीच्या कामासाठी वेगळी यंत्रणा उभी करावी. नाहीतर दरवर्षी जून-जुलै महिना उजाडला की गरिबाची पोरं शाळेच्या दारात उभी राहून हाच प्रश्न विचारत राहतील. पोरं म्हणतात शाळेत आलोय पण शिक्षक कुठं आहे? तुम्हाला काय वाटतंय? शिक्षकांना असं कामात गुंतवून पोरांचं नुकसान करणं योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.